बघा एवढे सगळे बॉक्स हे धाग्यांचे आहेत. म्हणजे माझ्याकडे विचार कर धागा किती असेल ते. आपले कप्स, बांगड्या, वेलवेटचे ब्लाऊज पीस बऱ्यापैकी मिळतो. तेलाच्या बॉटल्स, हुक, लटकन, फॉल. 12 रुपयाला फॉल असतं आपल्याकडे. फॉल आणि आपली ही देवता मशीन. मशीन, त्या मशीनला लाईट लागते. त्या कामाला सुरुवात आपण करू. आता जास्त सीझन नाही आता, त्यामुळे कस्टमर काही एवढे पटपट येणार नाही. आता जर राहिलेला मला सुद्धा आपला एक 15 दिवस पूर्ण करायचा असतो, कारण पुन्हा येते लग्न सीझन. हो, एकदा दिवाळी झाली. दिवाळी आमच्या आग्र्याच्या दिवाळी बोलतो, मी दीपावली म्हणत असतात, पण आम्ही दिवाळीच म्हणतो. 3 दिन दिवाळी, गाई म्हशी दिवाळी आता लवकरच होईल. आणि पुन्हा दिवाळीची ब्लाऊज येतील. आणि दिवाळीची ब्लाऊज आली की पुन्हा येतील भाऊबीज. भाऊबीजांचा स्टॉक आला बायकांकडं की तो स्टॉक लगेच 10 नाही 5 दिवसातच आपल्याकडे येऊन पोचतो. हे बघत नाही घरी त्या बायका 5 दिवस आपल्या इथे स्टॉक भरतो लगेच दिवाळीचा. भाऊबीज स्पेशल. आणि हा जो राहिल्या अगोदरचा धागा असतो बॉबिनचा, तो मी प्रत्येक वेळी बॉबिनला गुंडाळून घेत असतो. धाग्याला गुंडाळून घेतो, सॉरी धाग्याला गुंडाळून, म्हणजे तो पूर्ण बॉबिन आपली रिकामी राहते. पुढच्या वेळी वापरा आपण मोकळे. तो तशाच बॉबिन भरून ठेव. 2017ला मी मशीन 2017पासून मी 3च बॉबिन वापरतो. 3नी सुद्धा बॉबिन रिकामी मिळतील तुम्हाला. कुठलीही बॉबिन भरलेली नाही. ते जमतच नाही की बॉबिन भरून ठेवायचं. लगेच रिकाम करून टाकलं की विषय संपला. म्हणजे पुढचा धागा भरायला आपण मोकळे असतो. त्यांना आपण धाग्यासुद्धा पैसे भरतो. धागा भरून झाला आहे ना, आपण धागा सेट करून घेऊ. आता धागा भरून झालेला आहे. धागा आपण सेट करून घेऊ. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि नंतर हा 12वा आलावरती धागा आपला झाला. तो कामाला आपल्या सुरुवात आहे. पहिले स्लीव शिवून बनवून घेऊ आपण. शेड्यूलनुसार जे काय असेल ते आपण बनवून घ्यायचं. आता हे वर्कवाला असेल तर आपल्याला बरोबर मिडल काढावं लागतं, कारण तिकडे तिकडे होऊन जमत नाही. तुम्हाला मगाशी सांगितलं ते मिडल करून घ्यायचं. वर्कचं केलेलं त्या लोकांनी ते मोर आपलं परफेक्ट येतील. मार्किंग झालेली मध्ये आता पायाच्या एखादी बरोबर मार्किंग आलेली आहे. हे स्लीवसुद्धा आपण कटिंग करून घेऊ. प्रत्येक टेलरची ब्लाऊज शिवायची पद्धत वेगळी असते, पूर्णपणे वेगळी असते. ब्लाऊजची स्लीव शिवताना नेहमी एज मशीन मारावी पहिले अगोदर, आणि एज मशीन नंतर आपण दाब शिलाई मारायची असतो, जेणेकरून ब्लाऊज आपला फिट्ट बसतो आणि खाली कडक होतो. त्यामुळं खालची जी बाजू असते ती अगदी व्यवस्थित अशी बसते, इकडे तिकडे वाकडी होत नाही. आणि लेवल जर व्यवस्थित ठेवला तर ब्लाऊजच्या वरती खालती सुद्धा वाटत नाही. त्यामुळे शिलाई मारताना लेवल एक समान असावा. एज मशीनचा लेवल सुद्धा एक समान असावा. ते दिसायला सुद्धा सुंदर दिसून येतं आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा दिसून येतं. आणि कधीही
स्लीव वगैरे कापताना थोडा थोडा भाग एक्स्ट्रा ठेवता, जेणेकरून फुगा येत नाही किंवा जर आपण कमी कदाचित कट टू कट आपण कापतो त्यामुळे कधी कधी कमी जास्त सुद्धा होतो, मग तो सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. थोडा अर्धा अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा कापला की आपल्या शिवायला असं पटकन असं जमतो. चारी बाजू आपण शिवून घ्यायच्या आणि नंतर बघायचा कुठे फुगा आलाय का, आणि नंतर कापून टाकायचा. जर फुगा नसेल तर व्यवस्थित असं कापून टाकायचा आणि मग आपल्या स्लीव अशा शिवण्यासाठी एकदम रेडी अशा तयार होतात. रस्ता नको जायला यावं. बापू पण सकाळी शेतावर गवत कापायला गेला होता. हा बापू पण गवत कापायला गेला होता. तुमचं जवळ पडतो रे, जमून जातो ते. गवता पण जाम झाले. भेटेल की कापायला? भेटतात शेवटी कापडलं तर आहे तुला, पण बसा ठेवून देतात ता ठेवून मग शेतात साप लेपा झाला असेल आता. रेपल झाला. पाऊस पडता असेल. अण्णा आले होते मध्येच, आपले हात रेडे आहेत, दोन्ही हात आपले रेडे आहेत. समोरची बाजू पण शिवायला घेतलेली आहे. एक साईड शिवायला बरे वाटतात, तरी दुसरी जे वर्कवाली ब्लाऊज असतं बाजू ती जरा शिवायला हे होतं, म्हणजे परफेक्ट त्याला बसलं पाहिजे. कामाचा कधी आनंद घ्यायचा असतो, काम करता करता आनंद मिळाला पाहिजे. कामाचा कंटाळा आला तो दिवस वाया गेला. ब्लॅक आता आपली बॅक साईड शिवायला आपण घेणार आहोत. बॅक साईडला गला आखायची गरज नाही, तर मागच्या बाजूचा मध्य काढायचा, परफेक्ट असा मध्य काढून घ्यायचा. असा मध्य काढून घेतला की आता सुद्धा मध्य काढून घ्यायचा, कारण आता आपला गला आखायची गरज नाही, कारण ऑलरेडी जो गला आखलेला आहे तर फक्त बरोबर शेप द्यायचा आपल्याला. असा वरून ठेवायचा. आणि ते आपण खालच्या बाजूला समान एक लेवलने शिलाई मारून घेऊ, म्हणजे कुठलीही शिलाई मात्र आपण अर्धा इंचाची शिलाई मारावी, जेणेकरून ब्लाऊजवर ताण पडून ब्लाऊज फाटणार नाही. आणि अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन घेतली आपण किती व्यवस्थित बसते. वरच्या गळ्याचे एम्ब्रॉयडरी घेतली त्यामुळे त्याचा मध्ये काढून घ्यायचा आणि वरच्या आपल्या अस्तरसुद्धा मध्ये काढून घ्यायचा, म्हणजे दोन्ही कपड्यांचा मध्ये काढून घेतला की आपल्या शिवायला सोपत होतो. आणि ते शिवलेलं आपण जे शिवतो आपण ते एम्ब्रॉयडरीच्या बरोबर कडेवरच घ्यायचा, त्याच्यामुळं गला अगदी बरोबर आणि कुठे वाकडा वगैरे येणार नाही. त्यामुळं उलट्या बाजूने शिवायचा, म्हणजे गळ्याला आपला बरोबर आकार मिळतो. आपण खालची शिलाई खोलतोय कारण आपला कधी कधी गला शिवताना वरच्या कपड्याला फुगे येत असतात, त्यामुळे ते खालून पुन्हा शिलाई खोलून पुन्हा एक समान शिवून घ्यायचं. आपला गला पूर्ण असा बनवून दिला त्याला नॉचेस द्यायचे, जेणेकरून आपला गला पलटायला सोपा जातो. नॉचेस करून द्यायचे, मग त्याला असं लगेच पलटी करून घ्यायचं. हा पुन्हा या बाजूने त्या बाजूने हात घालायचा आणि पलटी करून घ्यायचा, पण शेपपट्टी वगैरे नाही. गला पलटी केल्यानंतर उलट सरळ बाजूवर ना शिलाई मारून घ्यायची, खालून एज मशीन मारून घ्यायची, बरोबर कडेवर मारायची शिलाई. ती शिलाई मारल्यानंतर नंतर गळ्याला गोल शिलाई मारून घ्यायची. आता आपण गळ्याला अशी गोल आणि व्यवस्थित शिलाई, जरा शिलाई सावकाश मारायची, वेळ लागला तरी चालेल, पण कुठेही शिलाई मारताना घाई करायची नाही. ती अगदी कडेवरनं व्यवस्थित दिसल्या पाहिजे, म्हणजे आपला जो आतला अस्तरचा भाग आहे तो वरती दिसता कामा नये. त्याच्यामुळं बरोबर एकदम परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायचीच. आणि नंतर चारी बाजूने शिवून घ्यायचा. चारी बाजू शिवून घेतल्यानंतर आपण तिकडे चारी बाजू कोपळे कापून घ्यायचे, जे एक्स्ट्राचा असं मार्जिन असते ती कापून घ्यायची आपण.
राहिलेला कापडा आणि नंतर दोन्ही बाजूने 4-4.5 इंच असे दोन्ही बाजूला टक्स मारून घ्यायचे. आता मला सवय झालेली आहे त्याने मी काही मोजत बसत नाही, मला बरोबर अंदाज तसा येतोय. तुम्ही आडवे 4 आणि उभे 4.5 असे मोजून घ्यायचे. आपली मागची बाजू सुद्धा रेडी. आता आपण समोरची बाजू जोडून घेत आहोत. दोन्ही कटोरे प्रिन्स कटोरी आपला ब्लाऊज आहे, दोन्ही कटोरे एकदम अर्धा इंचाने शिवून घ्यायचे. मी प्रत्येक वेळी म्हणतो की आपण अर्धा इंच शिवता, अर्धा इंच कारण आपण प्रत्येक ठिकाणी मार्जिन सुद्धा अर्धा इंचाचीच प्लस केले असते, त्यामुळे अर्धा इंच आणि 1 लेवल जेणेकरून आपला शेप व्यवस्थित दिसला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी आपण डबल शिलाई मारून घ्यायची, कुठेही सिंगल शिलाई ठेवायची नसते, जेणेकरून आपले धागे निघणार नाहीत. आपण ओव्हरलॉक करत नाही, त्यामुळे कुठेही मारताना आपण डबलच शिलाई मारावी. एक आतून एक बाहेरून अशा 2 शिलाई मारून आपण घ्यायच्या आणि दोन्ही करून मोजून घ्यायच्या आणि खालून अर्धा इंचाचा शेप द्यायचा. प्रिन्स कट ब्लाऊजला अर्धा इंचा शेप द्यायचा, म्हणजे तो आणखी ब्लाऊज सुंदर बसतो पोटाच्या भागाच्या इथे. आणि नंतर खाली कमरपट्टी लावायची असते. जे आपले उरलेले कपडे असतात, अस्तरचा भाग उरलेला असतो, ते जोडून घ्यायचं आणि ते एकमेकाला जॉईन करून घ्यायचं. सेम कलरची आपण जर कमरपट्टी लावली त्यावेळी ब्लाऊज छान दिसतो, म्हणजे कुठलाही कलर वेगळा असा दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना एज मशीन दाब शिलाई म्हणून अशी पट्टी लांबची लांब तयार करून घ्यायची आणि तीच पट्टी आपण लावायची. मी बघा थोडे तुकडे सुद्धा जॉईन करतोय आणि त्याची पट्टी लावणार आहे. आपली पट्टी तयार झालेली आहे. आपण आता वरच्या बाजूने खालून अर्धा इंच मार्जिन ठेवून पट्टी लावत आहोत आणि नंतर फोल्ड पट्टी करून आपण ती पट्टी दाब शिलाई मारून आतमध्ये फोल्ड करणार आहोत. ह्याला तुम्ही कडेवरनं शिलाई सुद्धा मारू शकता किंवा मध्ये शिलाई मारून नंतर हात शिलाई सुद्धा करू शकता, पण जे प्रोफेशनल टेलर असतात ते हात शिलाईच करतात. अशा प्रकारे आपल्या दोन्ही कमरपट्ट्या तयार झालेल्या आहेत. आणि आता आपण हुकपट्टी आणि आयपट्टी तयार. आपला जो गळ्याचा मधला भाग मिळालेला असतो त्याला बरोबर आयत आकारातून कापून घ्यायचा, म्हणजे 4 बाय जी उंची असेल ती करून घ्यायची आणि आपल्या आयत पट्ट्या तयार करून घ्यायच्या. त्याला खालून फोल्ड मारायची. पहिले आपण आयपट्टी लावणार. आयपट्टी म्हणजे काय, हुक लावायची पट्टी, ते आपण खालून वरती येते, जे आपण अस्तरच्या कापडाची लावतो, जेणेकरून तो कापड चांगला असतो आणि कडक असतो, म्हणजे कडक अशी पट्टी बसते. आणि जे आपली हुकपट्टी असते ते आपण कापडाची लावतो, म्हणजे आपल्या मेन फॅब्रिक असतो त्याची लावतो आणि ती पट्टी वरून खाली जाते, आतमध्ये फोल्ड होते. म्हणजे सेम कमरपट्टी ज्या पद्धतीने लावतो त्याच पद्धतीने आपण हुक लावण्याची पट्टी सुद्धा बनवायची असते आणि ती आतमध्ये फोल्ड घ्यायची असते. याला सुद्धा प्रोफेशनल टेलर असतात ते हातशिलाईच करतात. आपण कधी करतो जे आणि कधी नाही करत, पण जसा ब्लाऊज असेल तेव्हा आपण हातशिलाई सुद्धा करत असतो आणि हातशिलाई केली चांगली असते, म्हणजे जेणेकरून शिलाई दिसत नाही. नंतर तो जेवढा आपल्याला गला हवा आहे तेवढा गला आपण मोजून घ्यायचा आणि गल्याला शेप द्यायचा आणि नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूला सुद्धा तसाच गला घ्यायचा आणि त्याला सुद्धा शेप द्यायचा. आपण असे दोन्ही आपले गले तयार करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी काढायची. क्रॉसपट्टी कशासाठी, जे आपण पायपिंग बनवणार फोल्ड पायपिंग, त्यासाठी नेहमी क्रॉसपट्टीच वापरायची असते. कधी उभ्या कापडामध्ये पायपिंग करायची नसते. दोन्ही बाजू आपल्या रेडी आहेत, तर पायपिंग करून घ्यायची. मी कुठल्याही पण ब्लाऊजला चपटे म्हणजे फोल्डिंगची पायपिंग करतो, गोल पायपिंग शक्यतो कमी करतो. क्रॉसपट्टी घेतली, क्रॉसपट्टीला वरून लावायची, एक समान लेवल ठेवायचं. कधी पायपिंग ही ब्लाऊजचा मेन बेस असतो आणि पायपिंग परफेक्ट झाली पाहिजे. एका लेवलने आपली शिलाई मारून घेऊन हे जायचं. पायपिंग ही थोडी सावकाशच करायची, कधी पायपिंग त्यातनं घाई करायची नसते. ती प्रॉपर अशी छान दिसते, कारण समोरच्या बाजूकडे आपलं लक्ष वेधी जातो. त्यामुळे जर समोरची बाजू छान दिसली, जी आपल्या ब्लाऊजची मेन पायपिंग असेल ती जर व्यवस्थित असेल आणि त्याच्यामध्ये आपला खांदा असतो तो व्यवस्थित बसतो, ती पायपिंग आपली एक लेवल आणि समानच करायची असते, कुठेही कमी जास्त किंवा वरती होती. कधी काही लोकांची पायपिंग ही पलट येते, तशी आपली पलटते कामा नये. मी तुम्हाला एक दिवशी पायपिंग कशी बनवायची ही सुद्धा व्हिडिओ काढून दाखवणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल लवकर तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की पायपिंग तुम्ही कशी बनवता म्हणून. प्रॉपर फिनिशिंगमध्ये तयार झाली आपली पायपिंग. आपण ब्लाऊजला हुका अटकवण्यासाठी आय तयार करतो. काय करतं, पूर्ण पट्टी फोल्ड मारायची. त्यावर 5 हुका, 5 1 2 मध्यभागी 1 3 आणि हा मध्यभागी निघतो, मिडल काढून दोन्ही बाजू
पुन्हा करून घ्यायच्या, आपल्याला असं 5 जागा मिळतात. आपल्या आयब्रोमध्ये आपण आता काय करायचं की मागची बाजू घ्यायची आणि समोरची बाजू घ्यायची, ती एकावर एक ठेवून वरचे शोल्डर जॉईन करून आपण घ्यायचे. वरचे शोल्डर जॉईन करताना अर्धा इंच वरती मार्जिन ठेवायचेच कंपल्सरी, 5 इंच वगैरे ठेवायचे नाही. कधी कधी करतो शोल्डरच्या इथे ताण पडतो, ब्लाऊज फिटिंग झाला की शोल्डरच्या इथून ब्लाऊज उसवला जातो, तसं होतं का. आणि नेहमी लॉक करायची, कुठलीही शिलाई मारताना लॉक पहिले करून घ्यायचा असतो. आणि नंतर दोन्ही गबल मोजून घ्यायचे की एक समान आहेत की नाही. जर कुठला जास्त असेल तर तो कापून काढायचा, जेणेकरून आपला फुगा येणार नाही ब्लाऊजला आणि आपल्या स्लीवसुद्धा बरोबर एकदम एक समान बसवून येतील. म्हणजे स्लीव नंतर शिवल्यानंतर गबल्यात येणार, कुठेही मागे पुढे होणार नाही. नंतर आपण स्लीव काढताना मग अशी मध्ये एक नॉचेस ठेवायचा, तो मध्ये नॉचेस जोडून घ्यायचा आणि इकडचा ब्लाऊज इकडे स्लीव शिवून घ्यायचा. आणि तसं दुसरी स्लीव पण त्या बाजूची, म्हणजे कुठलीही स्लीव मध्येतनं शिवायत घ्यायची असते, कुठल्या एका टोकावरून शिवून घ्यायची नाही, जेणेकरून ते एका बाजूला स्लीव येणार नाही. म्हणजे आपला मधला जो मोर होता तो बरोबर तिथेच शोल्डरच्या इथेच येईल. दोन्ही स्लीव्ज त्याच प्रकारे आपण शिवून घ्यायचे आहेत. आणि स्लीवला सुद्धा 2 शिला द्यायच्या असतात, एक आतून द्यायची, एक थोडे करून, म्हणजे आपले जे स्लीव शिवल्यानंतर धागे निघणार नाहीत. अशा प्रकारे आपले दोन्ही स्लीव शिवून झालेत. आणि तो एक्स्ट्रा भाग असेल तो कापून टाकायचा. नंतर आपल्या कुठल्याही प्रकारच्या पायपिंग किंवा लेस लावायची नाही, त्यामुळे दोन्ही शोल्डरच्या इथे जे आपण अर्धा इंच मार्जिन होईल ती दाब शिलाईमध्ये दाबून घ्यायची आहे, जे करून ते बाहेर निघणार नाही किंवा असे उचलले जाणार नाही. नंतर दोन्ही कडा शिवून घ्यायच्या. शिवताना काय करायचं, मधीतून शिवत घ्यायचं, मधीतनं माप घ्यायचं आणि नंतर जॉईन करायचं. कुठलंही डायरेक्ट शिवून घ्यायचं नाही, म्हणजे मागच्या बाजूचा मिडल काढायचा आणि तिथून मोजून घ्यायचं. बघा मी घेतोय मोजून, तिथून मोजून घ्यायचा आणि शेवटचा कडा शिवून घ्यायचा. म्हणजे काही लोकांचं काय होतं, कधी कधी मध्ये गॅप राहतो आणि मार्जिनच्या वेळी मधली बाजू जास्त होते आणि मागे फुगा येतो, तसा होणार आपल्या इथे नाही. त्यामुळं जॉईंट करताना ते मधीतून मोजूनच घ्यायचं. जे काही कमी जास्त असेल ते शेवटला कापून आपण घ्यायचं, जसं मी कापून घेतलं आता तसं. अशा प्रकारे आपली फिटिंग कंप्लीट. आणि आता काय करायचं, पुन्हा पूर्ण कंबर मोजून घ्यायची. आपली कमर 26 आहे, तर आपल्याला 27 आहे. थोडीशी पाव इंचाची किंचित शिलाई म्हणून घ्यायची, ते फिटिंग आपोआप होईल बरोबर 26मध्ये. आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. बोलता बोलता कधी वेळ निघून गेला आणि कधी ब्लाऊज झाला तुम्हाला सुद्धा समजत नसेल आणि मला सुद्धा समजलं नाही. आता आपण ब्लाऊजसाठी नाडी बनवत आहोत. ती नाडीसाठी आपण क्रॉसच कपडा वापरायचा. क्रॉस कपडा वापरल्यानंतर ती नाडी अगदी मस्त पटकन पलटते सुद्धा आणि कडक सुद्धा बनते. आपल्याकडे कापड जर असेल तर आपण नाडी बनवून व्हायची, जर नसेल तर आपली रेडीमेड नाडी लावायची असते. नाडी बनवताना एकदम छोटीशी शिलाई मारून घ्यायची, फोल्ड करायची. आणि जेवढी नाडी छोटी असेल तेवढी दिसायला सुद्धा सुंदर आणि गोल अशी घुमट अशी दिसून येते. नंतर आपल्या सुईमध्ये धागा भरायचा आहे आणि नाडी पलटी करून टाकायची. त्या अगोदर एक्स्ट्राचा जो कापड असेल तो आपण कापून टाकायचा, जेणेकरून ती नाडी एकदम कडक पण नाही झाली पाहिजे आणि एकदम नरम सुद्धा झाली नाही पाहिजे. आणि पलटायला सुद्धा आपल्याला सोपी जाते ती आपली नाडी. त्यामुळे एक्स्ट्राचा थोडा भाग कापून टाकायचा. नंतर एका सुईमध्ये धागा भरायचा आणि ती नाडी पलटी करून टाकायची. आता आपल्या नाड्या पलटी करून झालेल्या आहेत आणि त्या आपण आता लावून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. सुंदर असा हातानं आलेला आहे मोर, हातांची डिझाईन, दोन्ही असे हात. आणि बॅक साईड. कसा वाटला मी शिवलेला तुम्हाला ब्लाऊज हे तुम्ही नक्की सांगा. चला बाय बाय. अरे थांबा, अजून आपली हुक्का लावायची बाकी आहेत, ते हुक्का सुद्धा आपण लावू आणि नंतर बाय बाय करू. आता आपण हुक्का लावायला घेतलेले आहेत आणि आपले हुक्का लावण्याचं काम चालू आहे. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ जर आवडले असतील
तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. एका नवीन यूट्यूबरला पुढे जाण्याची संधी द्या. तर तुम्हाला जर अशाच माझ्या व्हिडिओ आवडत राहिला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी नवीन नवीन व्हिडिओवरचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला नवीन नवीन काही ना काही दाखवण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्नसुद्धा नक्की करत राहील. आपली रोज दुकानाची भेट होतच राहील. तुम्हाला काही टिप्स माझ्याकडनं हव्या असतील तरीसुद्धा त्यासुद्धा मी देईल. आणि काही नवीन शिकायचं असेल ते सुद्धा सांगा, तिथंच बोल. आपल्या इथे AJ फॅशन बुटीक असं दुकानाचं नाव आहे. आणि इथं आपल्या इथं क्लासेससुद्धा घेतले जातात, बेसिक आणि ॲडव्हान्स. बेसिक क्लासेसची महिन्याला 1000 रुपये फी आहे आणि ॲडव्हान्सचे एका महिन्याचे 3000 रुपये आहेत. जर कोणाला क्लासेस लावायचे असेल तर नक्की लावा. आपल्या इथे खूप साऱ्या मुली अशा शिकून गेलेल्या आहेत आणि खूप साऱ्या मुली आता चांगल्या उत्तम अशा ब्लाऊज शिवतात लोकांची सुद्धा, चांगलं नाव करून बसलेले आहेत. तुम्हालासुद्धा शिकायचे असतील तर नक्की आपल्या क्लासेसला व्हिजिट करा. हरपडा नाक्यावर AJ फॅशन बुटीक म्हणून शॉपचं नाव आहे. रिक्षा स्टँडच्या बाजूला, श्री मेडिकलच्या बाजूला. एकदा या व्हिजिट करा, जे तुम्हाला समजेल. आपल्या इथे रेडीमेड पेपर कटसुद्धा मिळतात. ज्यांना शिवता येतो पण कटिंग जमत नाही त्यांच्यासाठी पेपर कट नाव रेडीमेड आहेत, त्यासुद्धा या ऑर्डर तुम्ही फोन करून मला सांगा. आपला नंबर आहे 8983224245. माझं नाव आहे अजय तांडेल. ते आपल्या चॅनलचं नाव आहे अजय तांडेल. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि क्लासला सुद्धा या. आणि पेपर कटिंग हवे असेल तर फोनसुद्धा करा. आपला ब्लाऊज आता पूर्णपणे रेडी आहे कस्टमरला देण्यासाठी. कारण आपण अगोदर इस्त्री मारली होती, त्यामुळे मी नंतर इस्त्री मारणार नाही. कारण ब्लाऊज खूप सॉफ्ट आहे, चिपकण्याची भीती आहे. लावली अशा प्रकारे आपण व्यवस्थित ब्लाऊज करून घेऊ. ब्लाऊज कस्टमरला देण्यासाठी रेडी. हात, बॅक, समोरची बाजू आणि आपली फिनिशिंग डन. आता करतो आपण बाय बाय. आता उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लाऊजसोबत. बाय.